आता काही लोक ऑफिसेस मध्ये आल्यानंतर चेहरे उदास पडलेले मुरझाए हुए असे काहीतरी ऑफिसेस मध्ये येतात आणि बाकीचे लोक चांगले लीडर्स कसे येतात ऑफिसमध्ये विथ एन्थुझियाझम येतात. ज्या लोकांमध्ये एन्थुझियाझम नसेल फॉरगेट अबाउट इम्प्लिमेंटेशन होगा ही नाही. सो तो पहिली पायरी स्पेशली सेल्स मध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे एन्थुझियास्टिक राहणं. HR मध्ये रिक्रुटमेंट मध्ये आय कॅन अंडरस्टँड यू आर कंटिन्युअसली ऑन कॉल. प्रत्येक कॉल मध्ये एन्थुझियास्टिक राहणं. मॅम आप सारे OM को हँडल करते हो. इट इज व्हेरी इंपॉर्टंट टू हॅव दॅट एन्थुझियाझम. यू एग्री विथ मी राइट? रफीक सही है, अंकुश सर सही है, आकाश सर इज एंथुजियाज्म राइट. बट व्हाट हैपेंस एंथुजियाज्म ये कभी कभी नहीं आता है चाह के भी. नहीं आता है चाह के भी. वी वांट टू फील एंथुजियास्टिक लेकिन हम कर नहीं पा रहे. वी आर नॉट एबल टू फील द एंथुजियास्टिक. तो क्या करेंगे फिर? येता येता रस्त्यामध्ये भरपूर सारे ट्रिगर्स आले आणि त्या ट्रिगर्समुळे ती एंथुजियाज्म विसरली आणि आल्या आल्या काय झालं? मूड ऑफ, चेहरा पडलेला. मग काय होतं? टीमचा मोराल अशा लोकांकडे बघून वाढतो का डाऊन होतो? डाऊन होतो. मग अशा व्यक्तीला एंथुजियास्टिक जर राहायचं असेल सुषमा काय करावं लागेल? वाटत नाही, आतमधून नाही वाटत आहे, आजारी आजारी वाटतंय, डाऊन वाटतंय, एन्क्वायरी घ्यावीशी नाही वाटत आहे, कॉल करावा असं नाही वाटत आहे. चुकीच्या माणसाकडे बघितलं तिथं ऑलवेज एन्थुजियास्टिक आहे. काय करायचं अशा वेळेस? काय करायचं? ऍक्टिंग करायची. एक्झॅक्टली आपल्याला एन्थुजियास्टिक राहण्याची ऍक्टिंग करावी लागेल.